सगळ्या मंत्र्यांची, आपल्या सगळ्या प्रजाजनांची इच्छा होती की तू राजा व्हावंस. असं असताना तू वनवासात का जावंस? आणि त्याला रामाने आधी एकाच शब्दामध्ये शांतपणे उत्तर दिलंय, दैव, नशीब. आणि ते ऐकल्याबरोबर लक्ष्मण ताडकन उद्गारतो, विक्लवो वीर्य हीनो य सदैव मनुवर्तते वीरा संभावितात मानो न दैवम पर्युपासते. जे विकल असतात, जे नबळे असतात, ते दैवाच्या त्या नशिबाच्या गोष्टी करतात. ज्या पुरुषांचा, ज्या व्यक्तींचा स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असतो, ते दैवाला विचारत सुद्धा नाही. राम लक्ष्मणाला समजावतो, आता जे काही घडलंय, जे काही झालं ते होऊन गेलं. हे म्हटल्यानंतर सुद्धा लक्ष्मणाचा पुढचा सल्ला असा आहे की दशरथाला आपण कैद करावं. दशरथाला कैद करावं. हो हो, त्याबद्दलही सांगण्याचा प्रयत्न की असं का त्याला वाटतंय. तर तो म्हणतो की गुरोरप्य वलितस्य कार्यम जानतः उत्पत्थम प्रतिपन्नस्य कार्यम भवति शासनम. प्रत्यक्ष आपले गुरु जरी असले तरी सुद्धा जर त्यांना कार्य आणि अकार्य म्हणजे काय करावं आणि नाही करावं ह्यातला फरक जर कळत नसेल तर त्यांना शासन करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. रावणाचं जे कॅरेक्टर आहे फक्त सीताच नव्हे, तो अनेक स्त्रियांवर भाळला, ही जी त्याची कामवासना होती हीच पुढे त्याच्या नाशाचं कारण बनलेली आहे. म्हणजे त्याला वेदवती नावाच्या एका स्त्रीने शाप दिला किंवा रावणाने रंभेचा बलात्कार केला. रावणाला औरस म्हणा, अनौरस म्हणा, अशी बरीच मुलं होती. ही सगळी युद्धामध्ये वेळोवेळी उतरली सुद्धा आहेत. विशेषतः अंगद, हनुमान आणि नील या तिघांनी मिळून रावणाच्या अनेक मुलांचा उच्छेद केलेला आहे, त्यांना मारून टाकलेला आहे. आणि आपण बरेचदा पाहतो की हनुमानाच्या हातामध्ये गदा वगैरे असते. आश्चर्य वाटेल कदाचित, पण वाल्मिकी रामायणामध्ये हनुमानाने गदा वापरल्याचा उल्लेख नाही. वाल्मिकी रामायणामध्ये शिवतांडव स्तोत्र रावणाने रचलं असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. तर रावणही तितकाच बलशाली होता. आणि अशा वेळेला रावण आणि राम ते पूर्ण युद्धात 2-3दा समोरासमोर आले होते. आणि त्या समोरासमोर आल्यानंतर ज्यावेळेस ते युद्ध चालू झालं आणि रामाची अवस्था जी झालेली आहे की घाम, माती आणि रक्त याने राम पूर्ण न्हावून निघालेला आहे, लाल दिसतो आहे. आणि मग युद्ध आहे, तुम्ही सातत्याने धावता आहात, युद्ध लढता आहात, जीवनमरणाचा खेळ आहे. तर अशा वेळेला रामही त्या युद्धामध्ये काही काळासाठी थकून गेला